आसा आपले जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी जी आसा इट कन्सिस्ट ऑफ रुलिंग एंड ऑपोजिशन. त्याच्या भितर भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, बाकी जितल्यो रिजनल पार्टी आसा त्या सगळ्या पार्टींचो एक एक प्रतिनिधी त्या हातून आसा. बीजेपीचे 27 टोटल 27 कमिटी ती. आमचे लोकसभा राज्यसभा मिळून 7 की 8 आसा. 10 जण आमचे आसा आणि 17 जे आसा ते बाकीचे इतर म्हणजे शिवसेना आसत सगळ्यांचे एक एक प्रतिनिधी. आणि त्यामुळे त्यांचे जे कितें जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी आसा त्या कमिटी भितर जो निर्णय जाता जसे वक्फ बोर्ड जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीक करता त्याचेर वेगवेगळी सजेशन. इन एडिशन टू दॅट वेगवेगळे स्टेक होल्डर्स जे आसात तांचे कडेन ते उलयतले आनी तातूंतल्यान जो रिपोर्ट आसा तो सर्वानुमते तो रिपोर्ट करप आणि तो मागीर पार्लिमेंटा समोर हाडप. तो रिपोर्ट जेन्ना पार्लिमेंटान प्रेजेंट करतात तेन्ना तेचेर मागीर डिस्कशन. तेंच्यांनी दिल्लो रिपोर्ट तेचेर आनी एडिशनल जर कितें आसा जाल्यार मागीर प्रत्येक मेंबर जो आसा पार्लिमेंटा भितर मेंबर इन द सेन्स पार्टी ताका जितलो वेळ दिता त्या प्रमाणे तेचेर भाश्य करप आनी आपले मत जे आसा तें तातूंत हाडप आनी तातूंतल्यान मागीर एखादें एडिशन डेलिशन जें कितें आसा तें करून ताचो बील तें पास करप. सदांत बाबा एक महत्वाचो प्रश्न आसा. हाज्या व्यतिरिक्त आज सगळ्या गोंयकारांचे तकलेन हो विशय आसा की कॅबिनेट रिशफल ही चर्चा चलता पूण त्याच बरोबर तुमचो एक हेल्थ मिनिस्टर आसा तो इंडिपेंडंटली वचून मोदीजीक मेळटा, BL संतोशाक मेळटा. एका सायडीन सीएम आसा तो एक ग्रुप ऑफ MLAजांक घेवन वता. म्हणजे हे नक्की कितें तुमीच सांगा. हे कशें आसा पळय फायनली मिनिस्टर जे आसा तांकां प्रत्येकाक कारण ते काही वचून काँग्रेसीक मेळुना न्ही. भारतीय जनता पार्टीचो मंत्री भारतीय जनता पार्टीच्या लिडराक मेळून तातूंत कांयच चुकना न्ही. ते वचून हांकां मेळ्ळे खट्टर अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आसा आनी प्रधानमंत्र्यांक मेळप तातूंत कांयच चुकीचें ना. आनी प्रधानमंत्र्यांक मेळ्ळे ते BL संतोषी जे आसा ते पार्टीचे संघटनेचे आसात म्हणून त्यामुळे एखादो हे वता कारण ते वेगवेगळ्या राज्या भितर म्हणजे फाटल्या वेळार महाराष्ट्रानूय ते गेल्ले निवडणुकीक. म्हजे बरोबर म्हजे कडेन जितले आशिल्ले तेचे कडेन 12 मतदारसंघातले म्हजे कडेन त्यामुळे ह्या ताचे पयलीं ते हैदराबाद त्यामुळे ते त्या दृश्टीन डेफिनेटली कारण येणाऱ्या दिसांनी दिल्लीचे निवडणूक आतां जातली आनी त्या दृश्टीन संघटनेचे आमी जेन्ना वतात आतां फक्त कशें ते हांव डेली आमी आसतात थंय न्ही बिकॉज हांव केन्ना सेशना भितर 2-3 वेळा म्हजी भेट आसता तांचे कडेन वचप न्ही एखाद्या विशयाचेर उलोवपाक संघटनेच्या संदर्भात डेफिनेटली वचपाचें आनी त्यामुळे प्रधानमंत्र्याक मेळ्ळे म्हणून कांयच चुकना. दुसरो प्रश्न आसा तो मुख्यमंत्री म्हणून ते गेले. आतां कशें जालें की जेसलमार राजस्थान हांगासर GST कावन्सिलची मिटींग आसा आज आनी काल म्हाका दिसता तांकां फायनान्स मिनिस्टरान सगळ्या मुख्यमंत्र्यांची येणारे बजेट सेशन जें आसा त्या बजेट सेशनाच्या निमित्तान तांकां उलोवपाक आपयलें आनी त्यामुळे त्या हातूंतल्यान ते वयता आसतना तांच्यांनी ते 3 जाण आमदार जे आसा ते तांचे बरोबर गेले. आतां पयर 2 आमदार 3 आमदार पयर पार्लिमेंट सेशन पळोवपाक म्हणजे हांगा आयिल्ले दिल्ली आनी त्यामुळे कितें आसा ताका दिसता की पळोवंक जाय. हांवें सगळ्यांक सांगिल्लें आसा जेन्ना पार्लिमेंट कारण ह्या वेळाचेर अधिवेशन नासलें आमचे गोंयचें त्यामुळे तांकां वेळ मेळ्ळो. जेंकां बजेट सेशनान जर हांगा जर टायम घालो जाल्यार हांव खूब जाणांक सांगलां तेच्या पयलीं सुभाष फळदेसाय आनी जीत आडवळकर आयिल्ले पळोवंक जाय न्ही वचून. थंय गेल्या नंतर लक्षांत येता की कशा पद्दतीन तें डिसिप्लिनान थंय चलता म्हणून म्हणजे पार्लिमेंटातून जशें चलता तशेंच अशांनी चलूंक जाय. सो द वे ऑफ डिसिप्लीन ते पळोवपाक मेळटा. आमी गोंयानूच पळयतात न्ही आमी गोंया भायरूय कितें जाता तें पळोवंक जाय आनी त्यामुळे दोनूय विशय जे आसा तातूंत चूक कांय ना. मुख्यमंत्री एकटे वचपाचे तेंच्यांनी तांकां बरोबर गेले. विश्वजीत वचून प्रायम मिनिस्टराक मेळ्ळो कांयच चूक ना. त्याचो पंतप्रधान फाल्यां तो वचून जर खरगेक मेळिल्लो किंवा राहुल गांधी जाल्यार क्वेश्चन मार्क मागीर प्रश्न म्हाका विचारपाक जाता. तो वचून मेळुना न्ही तो स्पेशली वचून तांकां मेळ्ळो आनी तांच्यांनी तांकां पोर्ट्रेट तांचो जो कोणी तरी एक बरें हांवें केल्लो आसा म्हाका दिसता पेंटींग केल्ली आसा ती तेंच्यांनी तांकां भेट दिली. अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर हे खट्टर आसा तेंची तांच्यांनी भेट दिली. ते कांयच चूक ना. इज अ व्हेरी गुड वचूं जाय. बरेच जाण वयतात न्ही तेच्या पयलीं आनी कोण तरी मंत्री वतात मदीं म्हाका दिसता आनी कोण तरी वचून येले काय प्रॉब्लम. थोडे वयतात थोडे आमकांय मेळून येतात थंय आमी आसले जाल्यार थोडे भायल्यावर येतात काय प्रश्न नाही. म्हणजे या सगळ्याचा मंत्रिमंडळ फेरबदलाशी काही संबंध नाही असं म्हणायचं तुम्हाला. 100% कसं आहे मंत्रिमंडळ फेरबदलाचा आणि ह्या वेगवेगळे जे आहेत त्याचा हे नाही. काल कोणीतरी सांगितलं की रोहन आहे रोहन होता इकडेच आणि मी म्हटलं की एखादं जर असं जर करायचं असेल तर मी गोव्यात आलो असतो का. समजा खरोखरच जर मंत्रिमंडळामध्ये बदल व्हायचा असता तर तिकडे मला पण थांबवलं असतं ना. उद्या आज करायचं असलं तर मला थांबवलं असतं. पूर्वी डिसिजन होत तर लास्ट मिनिटला तरी आम्हाला सांगितलं असतं. मी गोव्यात आलो आणि ते तिकडे जाऊन त्याच्यामध्ये कसं मंत्रिमंडळ करतात. त्यामुळे दिस इज ऑल
वेगवेगळे विषय आहेत. काय अर्थ आहे? सर तुम्ही संसद अधिवेशनात असताना गोव्यातील